नमस्कार भाऊजी. नमस्कार. पूर्वा, तुला मी कागदपत्र सगळी मोबाईलवर पाठवली होती, गोळा केली ना ती? हो भाऊजी, केले मी. आणि भाऊजी, खरंच तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. अगं उपकार काय घेऊन बसली तू? उलट येऊ नये ती वाईट वेळ तुझ्यावर आली. पण तुला झेपल काही सगळी कामं? भाऊजी, झेपणार तर नाही, पण प्रयत्न तर करायला हवं ना. मला पण कामाची सवय नव्हती हो. आणि हो, मला पण खूप दुःख आहे हे गेल्याचे. पण मला छोटा एक मुलगा आहे हो, त्याचं मी पूर्ण आयुष्य असं तर नाही घालवू शकत ना. आता त्या मुलासाठीच मला जगायचं आहे. आई आणि वडील, त्याला दोघांचं प्रेम द्यायचं आहे मला. आणि मीच जर असं खचून गेले तर त्याला मी काय प्रेम देणार आहे? शाबाश, ही तुझी लढावृत्ती आवडली बघ मला. काय आहे, परिस्थितीशी रडत नाही बसायचं, नुसतं लढायचं. आणि तेच तू करते. हो भाऊजी, कधी ना कधी खंबीर व्हावंच लागतं ना. तीच आत्ता माझ्या वेळ आली, म्हणून मला खंबीरपणे सगळ्यांसमोर सामोरं जावं लागतंय. बरं, जाऊ द्या. तुम्ही कागदपत्र घ्या आणि आजच साहेबांना भेटून येत्या. हो चालेल, मी आजच भेटते. ठीक आहे, चालतंय बघ. आणि काय मदत लागली तर कळवा, मी आहेच. हो भाऊजी, तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. हो, उपकाराचं काय. बरं, येतो मी आता, मला गडबड आहे. हां. चल लवकर. ओ वहिनी, कुठं चालला? अहो भाऊजी, काय नाही, ते मी पापडाच्या कंपनीत चालले कागदपत्र घेऊन जरा. अरा लईच वाईट झालं बरं का तुमच्यासोबत. आता घरची जबाबदारी पडली यांच्यावर. पण चला, कामानिमित्त फिरायला तरी भेटतंय. नाही नाही भाऊजी, फिरत नाहीये मी, कामासाठीच चालली. आहो वहिनी, फिरा पण जपून राहा बरं का. लोकांचा काही भरोसा नाही. तुम्ही दिसायला एवढ्या भारी, तरुण, उद्या काय झालं तर बरं नाही वाटणार ते. पण बाई आहे ना, कर्तबगारी बरं का, कर्तबगार बाई आहे. पण वहिनी, कर्तबगारी दाखवा, पण कुटाने करून कंपनी काय गाजू नका. राग आला का रे वहिनीला? थोडा आलास ना, तर काय तू बोललाच असता म्हणल्यावर. जाऊ दे, हापूस आपली. पूर्वा, अगं भेटून आली का साहेबांना तू? हा भाऊजी, भेटून आली मी. ते म्हटले की उद्या ये तू कामाला, पण मला नाही जायचंय. का, काय झालं? नाही भाऊजी, काय नाही झालं, मला नाही जायचं कामाला. पूर्वा, साहेब काय बोलले का तुला? नाही. मग अचानक का असं करते तू? घराची जबाबदारी आहे तुझ्यावर. जाऊन द्या. दुसरं काम करायचंय का तुला? नाही, तसं काही नाही, मला कोणतंच नाही करायचंय. अगं मग झालंय काय ते तरी सांग. अचानक का असं बोलते तू? भाऊजी, एका स्त्रीला जर पैशाची अडचण असेल तर तिने घराच्या बाहेर पडायचंच नाही का हो? माझी मजबुरी आहे म्हणून मी पडली. जर माझे हे असते तर त्यांनी माझ्यावर ही अशी वेळ आणून दिली असती का? कोण कोण काय बोलले तुला? ते आपल्या गावातले टुकार पोरं खूप काय बोलले हो मला. कोण होतं त्यांच्यात? नाव सांग तू, कोण होतं? ते सुहास. चल चल माझ्यासोबत तुझ्या घरी. जाऊन दे ना भाऊजी, नको. हे जर आता तू सहन केलं ना, आयुष्यभर सहन करावं लागेल. चल. सुहास, हे सुहास, तुझ्या आईला लाज वाटत नाही का? भाडखाव तुला. हा, काय झालं? काय झालं? त्याला हे शिकवलंय का तुम्ही पोराला? होय. अहो, तुम्हाला तर गावातले चांगलं म्हणतात, पण जरा पोरावर पण लक्ष द्या. पण झालंय काय ते तर कळू द्या मला आधी. ह्या बिचारीचा नवरा वारलाय. महिना 2 महिने झाले असतील. आज तिच्यावर आर्थिक संकट आले, नोकरीसाठी घराच्या बाहेर पडलीये. तर तुमचं हे दिवट काय म्हणतं विचारा त्याला. अहो, तरुण आहे म्हणून
काही बोलता का रे तुम्ही बायकांना? अरे पण ती कोणी बिचारी एक नवरा नसलेली बाई आहे, मजबुरीमुळे घराबाहेर पडायला लागते, तिला तुम्ही बोलता का असं? तुमचं हे पोरग आहे ना, एखाद्याचं जगणं मुश्किल करून टाकन. ह्याला तुमच्या ज्याने आवरता येत असेल तर आवरा, नाही तर मी बघतो काय करायचं त्याचं. सुहास, काय केलंस तू? हे ऐकते मी खरे? हो, मी बोललो होतो. चुकलं माझं, माफ करा. चुकलं नाही, तुझ्या या चुका परत माफ होणार नाही. हीच काय, कुठल्याही बाईला तू काहीतरी बोल, मग बघतो मी. ही ही आई आहे ना तुझी, 5 मिनिटं हिच्या जागी तिला ठेवून विचार कर बरं, आणि मी बोलतो तिला तसं. काय वाटन तुझ्या मनाला? हा, स्वतःच्या आईची इज्जत करता येते, बहिणीची इज्जत करता येते, आणि दुसऱ्याच्या त्या नाहीत करे कोण. जरा नीट वागा आणि सुधरा. चल ग पूर्वा. काय युवा नेते, काय म्हणते निवडणूक? काय नाही, बरी आहे. उद्यापासून सुरू करायचा प्रचार. अरे वा, चांगलंय की. पण काय माहितीये का, तुझ्या विरोधात जे उभे आहेत का अण्णासाहेब, स्ट्रॉंग नेता आहे बरं का. म्हणजे कामच चांगली आहेत त्यांची. जरी तुझ्या विरोधात उभा असला ना तरी खरं ते तुला सांगतो, माणूस सरळ आहे, कामं चांगली आहेत, आणि लोकांमध्ये संपर्क आहे त्यांचा. नावच खूप मोठं आहे बघ त्यांचं. तुला निवडणूक जड जाणार आहे बरं का. तसं तर आहे ना, तो त्यांच्या विरोधात उभंच नव्हतं राहिलं पाहिजे. त्यांच्याच पार्टी पॅनलमधून काय ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच पद ते मिळलं तर त्यात समाधान मानायला पाहिजे होतं. पण काय, चला तुमचं बी म्हणणं आहे गावाला तरुण नेतृत्व पाहिजे, ज्येष्ठांना आराम द्यायचा. ठीक आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात, पण ना तयारी चांगली कर बरं का. हो दादा. चल, जातो मी, आणि काय मदत लागली तर मला पण सांग. ठीक आहे. या अन्नाच्या याच काहीतरी करावं लागल. मग चमेलीबाई, काय चाललंय? काय नाही, बसले होते. काय शेट, आज कशी काय आमची आठवण काढली बरं? आता आठवण येणारच ना, कामच तेवढं महत्वाचं आहे बाई. एवढं काय महत्वाचं काम आहे? आता तुम्हाला तर माहितीये, माझ्या अपोजिटला तो अण्णा उभा आहे. तो आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यात अडकला नाही, काय नाही. म्हणजे कसं, त्याचं नाव लय चांगलं आहे गावात. कोणाच्या तोंडात त्याच नाव आहे, अण्णा अण्णा अण्णा. पण तुम्ही एक काम करा, त्याची अशी बदनामी करा ना, तो ह्या निवडणुकीत पडलाच पाहिजे. होय, म्हणजे समजतंय ना मी काय म्हणतो ते? सगळं समजतंय. तुम्ही जे बोलताय ते पण समजतंय, आणि जे नाही बोलताय ना ते पण मला समजतंय. तुम्ही काळजी नका करू, ते माझ्या हातात सोडा तुम्ही. पण पैसा मॅटर करतो ना. अहो, तुम्ही सांगा ना, किती पैसा पाहिजे? 60,000. 70,000 देतो, पण हे बघा, काम झालं पाहिजे बरं का. तुमचं काम नक्की होणार. एकदा का अण्णा पडला, मी निवडून आलो ना, तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक 1 BHK घेऊन देतो, नवा. हा, हो चालेल की. चला येऊ. हा या. लक्ष असू द्या. हो. घे पेपर आणि वाच बातमी. अण्णा साहेबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. काय? वाच. अरे कस काय शक्य आहे? सगळं शक्य आहे दादा, पैसा असला ना सगळं शक्य आहे. म्हणजे यालाच तर राजकारण म्हणतात. हा माझाच प्लॅन होता, आणि ही बातमी सुद्धा आहे ना मीच छापायला लावली. म्हटलं
फ्रंट पेजला अशी मस्त हेडलाईन टाका, अण्णा साहेबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. काय सुहास, आणि तू सरपंच पदाला उभं राहायला निघलाय ना? लाज वाटली पाहिजे तुला सरपंच पदाला उभं राहण्याची. अरे सरपंच काय, तू तर झाडू मारणाऱ्याच्या सुद्धा लायकीचा नाही. त्यांना तरी का कमी लेखायचं तुझ्या पुढं? अरे ती सुद्धा इमानदार लोक असतात, खऱ्याचे असतात. पण तू अरे एवढं घाणेरडं राजकारण करतो. अरे थोडी तरी लाज बाळग, थोडा तरी काय तुम्हाला आदर्श बिदर्श काय आहे का नाही? अण्णासाहेब म्हणजे आपल्या वडिलांच्या वयाचा माणूस. उभं आयुष्य त्यांनी ताट मानेने जगलं गावात. अरे विरोधात असलं म्हणून काय झालं? चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. त्या माणसाने गावात एवढ्या सुधारणा केल्या, रस्ते, पाईपलाईनी, अरे कितीतरी लोकांचे वाद मिटवलेत त्यांनी. आणि वाद मिटवताना कधी असा नाही विचार केला की हा आपल्या पार्टीचा आहे, दुसऱ्या पार्टीचा आहे. जो खरा असन त्याच्याच मागं अण्णासाहेब उभं राहिले. आणि तू हे असलं राजकारण करतो का? आजकाल तरुण पोरं राजकारणात यायचं म्हणलं की म्हणतात राजकारण म्हणजे चिखले, घाणे, राजकारण घाणेरडं झाले. राजकारण घाणेरडं नाही झाले, राजकारण तुमच्यासारख्या लोकांनी घाण केले. लाज वाटू दे थोडी तरी, आणि थोडा तरी तुझ्यात अजून मनात काहीतरी खरंपणा असेल ना, तर अण्णासाहेबांची जाऊन माफी माग आणि हे प्रकरण मिटव. आता कुठल्या तोंडाने मिटवशील म्हणा? बदनामी तर आपलीच होईन यात सगळी. तो सरपंच झाला काय आणि नाही झाला काय, आमच्या लेखी तू दगडच राहणार आहे. अरे जय पराजय हा आपल्या हातात नसतो. हरलो तरी चालन, पण समोरच्याला सांगता आलं पाहिजे मी लढलो कसा ते तू कधीच सांगू शकणार नाही. आणि हे लाज वाटू द्या बातमीची तुला. दिदे, कॉलेज कसं काय चालू आहे तुझं? चांगलं चालू आहे बाबा. लक्ष द्या, नाहीतर लग्न जमलंय म्हणून कॉलेजला देताना दांडा. नाही हो बाबा, आहे लक्ष माझं. पूर्वा, मला आंघोळीला गरम पाणी करून दे बरं. ए दाद्या, तुझे काय हात मोडलेत का? तू जाऊन कर ना. नीट बोल बर का, नाहीतर अशी देईन ना उलट्या हाताची ठेवून. तुला पण सुलटे हाताचे ठेवून. अगं मला आंघोळ करायची. हा, आंघोळ नाही केली, नाही आवरलं माझं, तर काय ऑफिसला तुझा बाप जाणार आहे का? अरे बाप हित ते तरी लक्षात ठेवा जरा. तिला सांगा ना मग. झाली का रे सकाळ तुमची? हा, नुसती किटकिट किटकिट. ए जा बाई, दे त्याला आंघोळीला पाणी. ते एक डोकं खात बसल नाही तर. त्यांना बाबा बोलत म्हणून ठेवते, बघतेच तुला. हा चल. पेपर वाचलेलंच बरं. अरे जाय ना कॉलेजला, इथं काय बसली? ए ऐकणार आहे दाद्या, मला ना 500 रुपये देणार आहे. माझे सगळे फ्रेंड्स ना आम्ही सगळे मूवीला चाललोय, तर माझ्याकडे पैसे नाही. देणार आहे? नाही माझ्याकडं. देणार आहे, प्लीज प्लीज पाठव ना मला. सकाळी म्हंटलो मला आंघोळीला पाणी दी, कशी नाटकं करीत होती. सॉरी जाऊन दे ना, पाठव ना मला लवकर. हे बघ केले सेंड. हा आले बरं का. बरं ऐक ना, बाबांना नको सांगू बरं का, उगाच ते मला ओरडतील. आता ते का ओरडतील? पिक्चरला जायचं म्हणल्यावर. कारण मी त्यांच्याकडून 500 रुपये घेतलेत. अग थांब, बघतोस तुझ्याकडं. काय ग, पूर्वाचं लग्न जवळ आलंय आता. हो ना, ते बस्त्याचं काय ठरवलंय तू? बसतच करते. नाही, मला तर वाटतंय बसताय ना सरळ आपण पुण्यातच बांधू. काय आपल्या ओळखीचे चांगले दुकानदार आहे, माल पण चांगला मिळेल. आणि पूर्वा इकडे ये बरं. हा बाबा बोला ना. सुहासकडनं तू पैसे का घेतले? तुला पिक्चर बघायला मी दिलते ना पैसे. बाबा पण मी तुम्हाला सांगून गेलते ना. मी पिक्चरला गेल्याबद्दल नाही ओरडते, तू माझ्याकडनं पण पैसे घेतले आणि सुहासकडनं पण घेतले. अगं तुला माहिती आहे ना, तो आता कामाला लागलाय, कमवता झालाय, त्याला माझ्याकडे पैसे मागायची लाज वाटते कधी कधी. त्याचे पैसे कशाला घेते तू? एक तर त्याच्याकडे कधी कमी असले तर त्याने काय करायचं मग? आणि डबल डबल पैसे घेती. पोरगी हुशार आहे बरं का, तुझ्यावरच गेली. सॉरी बाबा. सॉरी. कशाला ओरडायचं एवढं तिला? प्रेमाने समजून सांगायचं.
आता जाणार आहे लग्न करून. ठीक आहे, तर बस त्याचं तसंच करू आपण. हा, ठीक आहे. काय रे दादा, बाबांना माझं नाव का सांगितलंस तू? ओरडले ना ते मला. त्याच्यामुळेच सांगितलं होतं मी. मग कशी आली माझ्या? मजा? बरोबर आहे, कर आता तू मजा. असं पण मी या घरात किती दिवस आहे? 15 दिवस ना. मग जाणार आहे मी लग्न करून इथून. पूर्वा, अगं असा विचार मी कधी केला पण नव्हता. तुला खरंच राग आला का माझा? राग ना भरपूर आलाय मला. अगं पण तू सोडून गेल्यावर मी कुणासोबत भांडायचं, कुणाला चिडवायचं? मला माहिती, आपण लहानपणापासून सोबत राहिलो, खेळलो, आणि कोणी तुला बेस्ट फ्रेंड तरी होतं का? आणि मला पण नव्हतं. आपणच मित्रमैत्रीण होतो एकमेकांचे. पण तुझं लग्न झाल्यावर, तू सासरी गेल्यानंतर माझी आठवण येईल का तुला? नाही येणार मला तुझी आठवण. नाही येणार? खरंच नाही येणार? इकडे बघ माझ्याकडं. डोळ्यात पाणी कसं काय आलं तुझ्या? कशी नाही येणार मला तुझी आठवण? अरे आपण लहानपणापासून असं भांडतो, खेळतो, परत गोड होतो. मला तुझी आठवण कशी नाही येणार रे? मला खूप तुझी आठवण येईल. मला माहिती आहे तुला माझी आठवण येईल, आणि मला पण तुझी खूप आठवण येईल. हे बघ, आतापर्यंत मी तुझ्यासोबत भांडलो, तुला ओरडलो, बोललो. मला माफ कर प्लीज. तू माझी माफी नको मागू. माझा मोठा भाऊ आहेस तू. तू कशी काय माफी मागणार? मी सॉरी. सॉरी. आता नका रडू. लग्नात रड काय रडायचं ती? जा. हा जातो. मला माहितीये ना तुला दाजी सोबत फोनवर बोलायचंय. जा इथून.